नमस्कार मंडळी, मी तुमचा रोहन भटकांडे विथ मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो आज आपण गावी निघतो आहे. मी आणि मम्मी पप्पा आहेत सोबत. सो मी तर ड्राईव्ह करेन, जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन. आज आहे शुक्रवार, वीकेंड आहे. सो बोललो जरा गावाला आपलं हळद शेती आहे ती पण बघून येऊया आणि ऑन द वे बघू काय दाखवता येईल का. कारण ऑलमोस्ट आता पावसाळा चालू आहे, तर डिपेंड्स करतं की रस्त्याची हालत काय आहे. कारण गणपती आता एका महिन्यावर आहे. सो गणपती पण बघायचं आहे उद्या जाऊन आपला, आणि आपली हळद शेती पण बघायची. सो जेवढं ड्राईव्ह करताना पॉसिबल होईल तेवढं मी मोजकंच दाखवेल, कारण रात्री दाखवणं मुश्किल आहे. सो जे काय ते उद्या डेमध्ये मी तुम्हाला दाखवेन. सो प्लॅन तर असा आहे, सकाळी आता बघू, आता वाजलेत बरोबर 10. जर तुम्ही बघाल तर प्लॅन तर असा आहे की सकाळी पोचल्यावर खेडच्या रूमवर राहणार आम्ही, झोपू आराम करू, आणि 10च्या आसपास सगळ्यात पहिलं गणपती बघायला जाऊ आम्ही. गणपती बघितल्यानंतर मग गावात जाऊ. सो बघू ऑन द वे आता तुम्हाला काय दाखवता येते ते. अशा प्रकारे आम्ही आता थांबलोय इंदापूरला. गाड्या चालू आहेत, साईडला थांबलोय. जस्ट टी ब्रेक आहे. 1:30 वाजले. रस्त्याची अवस्था खूप खराब आहे, तुम्ही बघितलं तर असालच. ह्याच्या आधीची ब्रेक ॲड केलेली मी ती. आणि हे आहे इंदापूर. रस्त्याची परिस्थिती जसं मी आता इंदापूरला थांबलो आहे तसं सांगत होतो मी तुम्हाला की रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. आता आम्ही जरा मानगावला थांबलो, जरा पाणी घ्यायचं होतं तर, कारण तिकडे इंदापूरला काय पाणी बॉटल भेटली नाही. सो रस्त्याची अपडेट एवढी बेकार आहे ना. नागोठणे पहिलं तर वडकल, नागोठणे आणि त्यानंतर कोलाड, हा एवढा रस्ता खराब आहे ना. मी तर अवॉइड करतो की तुम्ही सर्वांनी मानगाव मार्ग आतमध्ये या, पाली वाकण मार्ग, कारण तो बेटर रोड आहे. भले शांतता रोड आहे पण रस्ता चांगला आहे. ह्या रोडनी मी एवढा वैतागलोय ना. आता बघा किती वाजलेत, आत्ता वाजलेत बरोबर 2. निघाला होतो 10 वाजता आणि अजून मी मानगावला आहे. माझ्या हिशोबाने मी पोचायला पाहिजे होतो खेडला, पण ठीक आहे, जेवढा रस्ता दाखवता आलाय तेवढा दाखवलाय. पुढे आता बघू कसं काय ते शूट करता येतं, कारण पाऊस पण खूप आहे. जसं तुम्ही बघा आवाज पण येतच असेल. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 8. रात्री यायला वाजले आम्हाला काहीतरी 3:30. पाऊस खूप होता म्हणून बोललो शूट केलं नाही, आणि रस्त्याची अवस्था खूप खराब होती. आलो तसंच झोपलो. आता 8 वाजलो. आता आम्ही चाललो गणपती बघायला. गणपती बुकिंग करू आणि मग तिथून मग आपल्या गावाकडे जाऊ. हळदीचं स्टेटस पण तुम्हाला कळतं जसं काय असेल तसं. ही आहे कोकणातली सकाळ, शांतता. हे आहे आपलं कोकण. मस्त हिरवगार बघा, चारी साईडून डोंगरवरती पाऊस बघा. सो इथे गाडी लावली आपण, आणि खाली तिकडे कारखाना आहे गणपतीचा. सो गणपतीच्या कारखान्यात जाऊ. दरवर्षी आपण गणपतीच्या 15 महिना आधी येतो गणपती बुकिंगसाठी. आपली यावर्षी आपण शाडूची मूर्ती सांगितली. सो बघू
बिकॉज त्यांनी ऑलरेडी म्हणजे टॅग लावून ठेवलं आहे का आपल्या नावाचा की आपण सांगू त्याला. सो त्यासाठीच आपण आलो आहे एकदा चेक करायला. सो बघूया आता. जिथून आपण गणपती घेतो हे सवेनी गाव आहे. पूर्ण चिखल आहे. सो आपण गणपती बघायला आलो आता. सगळे गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत. मस्त मस्त मूर्ती आहेत. तर आता आपण आलोय कालकाई देवी मंदिरात भरणा नाका. काय हे आहे मंदिर. नाही ते येतील. फायनली आपण आलोय गावात. आता सामान होतं म्हणून स्टार्ट नाही केले व्हिडिओ. आता एक एक हळूहळू आणतोय सामान. भारी वाटतं ना पावसाळ्यात असं पाणी. काय बोलताय? गावात मे महिन्यामध्ये पाऊस लागतोय. हो रात्री पाऊस होता ना. रात्रीच निघालो होतो. हो सकाळी खेळला. हा खेळला आलो. हो रात्रभर होता पाऊस. हो ट्रॅफिक नाही ना. नाही रात्री 10ला निघालो ठाण्यातून. 3:30ला आलो. बघा इकडे भात लावलाय पूर्ण. पूर्ण धुकं झालंय. पाऊस भरलाय तर. गाडीकडे जाऊया. सामान आहे मोस्ट ऑफ तरी नेलं मी. आता फक्त पाण्याच्या बॉटल्स घ्यायच्यात. मग झालं. मग घर साफसफाई करू, पूजा करू. मग दुपारी जरा जेवण घेऊन आपल्या रानात जाऊ हळद बघायला. गाडीमध्ये आता फक्त काय राहिले, पाणीच राहिले. चल घेतो, ठेवतो, भेटू आपण. शांतता बघा ना किती आहे. इथे कोणता तरी पक्षी बसला तर आवाज करतोय बघा. हे बघा वेगळाच कलर आहे त्याचा. तर आता जेवण झालंय आणि आता आम्ही चाललोय आपल्या रानात जिथे आपण हळद लावली आहे. मागच्या वेळी तुम्ही बघितलीच असेल. आपण हळदची शेती केली, हळद पेरली होती. त्यानंतर आपण ती सेल केली मुंबईमध्ये. खूप चांगलं आपल्याला रिव्ह्यूज पण आले आणि खूप लास्ट मोमेंटला म्हणजे लोक बोलत होती आम्हाला पाहिजे आणि म्हणजे आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लावली नव्हती. सो आता जाऊन तुम्हाला दाखवतो. ह्यावेळी जरा
म्हणजे गेल्या वेळी पहिला वर्ष होता, सो हा सेकंड वर्ष एक चांगला अनुभव आला आहे. त्यामधून खूप चांगलं शिकायला भेटलं की कशी लावायला पाहिजे आणि कशी नाही लावायला पाहिजे आणि त्याला काय काय खत टाकायला पाहिजे की नको. तसं आपण केमिकल तर कोणताच यूज नाही करत, सर्व जे काय ते ऑर्गॅनिक आपली पूर्ण हळद आहे. सो आता मी दाखवतो तुम्हाला. आता जस्ट जेवण झाले. सो पाऊस खूप आहे. काल पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये मला बोलता नाही आलं, कारण ट्रॅव्हलमध्ये गाडी चालू होतो आणि शूट करायला पण कोण नव्हतं. मम्मी पप्पा सोबत होते तर, आणि वरून पाऊस एवढा होता डेंजर. रस्त्याची अवस्था तुम्ही बघितलंच असेल. मी रस्ता जास्त काय तुम्हाला शो केला नाही, कारण रस्ता एका हातात मोबाईल आणि एका हातात स्टेअरिंग पॉसिबलच नव्हती, कारण जिथे जाईल तिथे खड्डा होता. म्हणजे राईट साईडचा टायर चुकवायला गेलो तर लेफ्ट साईडचा जायचा. सो रस्त्याची अवस्था खूप बेकार आहे. गणपती आहे, एका महिन्यावर आहे. आता ऑलमोस्ट महिनाच बोलू शकतो, महिना पण नाही बोलू शकत, 20 दिवस बोला, कारण सॅटर्डे संडे तर सोडूनच जा, कारण आपण आता त्यामध्ये तयारीमध्ये लागतो. सर्वजण कोकण करतात गणपतीच्या. सो मी तर सर्वांना सजेस्ट असं करेल, जर मुंबईवरनं कोण येत असेल तर त्यांनी आपला जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे तिथून आतमध्ये जाऊन माणगावला बाहेर पडा, कारण माणगावपर्यंत खरंच रोड खराब आहे. म्हणजे पेन बोला, त्यानंतर कोलाड बोला, कोलाड झाल्यानंतर इंदापूर, वाकण हे खूप रोड खराब आहेत. माणगावपासून पुढे रोड बऱ्यापैकी. सो आता आपण हळद शेतीकडे जाऊया, तुम्हाला दाखवतो कसं काय ते आपली इथे. पाऊस खूप बेकार आहे बाबा. आता रिमझिम चालू आहे. बाहेर पडलो आहे आणि बाजू पूर्ण बघा हिरवगार. तो दरवाजा बांधायचा आहे, तो काम त्या तोडून ठेवलंय. तेल नाही टाकलंय इकडे, टाकायचं हे काय पाय टाकायचं होतं. टचण्या फिरव, नांगर फिरवते एवढा पाय टाकतात. हे बघा नुसतं चालतं होते बघा, मशीन आपण केलंय ना. हा, म्हणून तर झालंय गडबड. ते जास्त खाली गेले असेल, मशीनने केली म्हणून तर जास्त खाली गेली. नांगराची असते ना तर काय नसतं काय. हा, पण जमीन पाणी पिळाली ना चांगली. आता नुसती असं काय नुसती बरोबरीच झाले. मग उलट झाडाला बरी पडते ना. काय चपला हे भुईमुग आहेत. ते आता असं करायचे, पाऊस कमी असता ना, हे आहे ना, हे असं हे शेंड्यावर ठेवायच्या खाली असं पाहिजे, आणि ह्याच्यावर माती ओतवायची. हे खाली शेंडी तेवढी वर ठेवायची. हे बघा फुलं आली ना, ही फुलं चपून त्याच्यामध्ये खाली त्याच्यावर माती टाकायची. हे काय मग ही फुलं आहेत ना, ते जमिनीमध्ये धरतात ना, ते वरती त्यांना जोर नाही, ते हे नाही होणार, म्हणून ते पुरायचे. का ते शेंड्याला खाली बुंद्याला आलं कमी इथपर्यंत पुरायचे असतात असे. ही शेंडी तेवढीच वर दिसून द्यायची. ती वरती परत ती शेंडी वर मोठी होत जाते. असं आहे ते. ते मध्ये तिथे काय टाकलीच नाही का, काय समजत नाही. टाकली नाही. सो हे 2-3 लाईनी हे जे दिसत आहेत स्टार्टिंगचे भुईमुग आहेत, आणि हे जी पानं दिसतात ना, ही पूर्ण हळद आहे. ही मागपर्यंत गेली ती. ही जी पानं दिसतात ना तुम्हाला, ही बघी, ही पानं, ही पूर्ण आपली हळद आहे पूर्ण. आणि हे जे स्टार्टिंगचे आहेत ते हे आहेत भुईमुग आहेत. आणि इकडे आता हे जे केलेले नांगरलेले आहे, म्हणजे ट्रॅक्टरने आपण मशीनने केलेले, तिथे आपण ते तीळ पेरणार, जसं लास्ट टाइम पेरलेले, जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर. पण लास्ट टाइम तुम्हाला बघायला भेटला नसेल की एक्झॅक्टली कसं हळदीची पानं असतात. ह्या टाईमला खूप क्लिअर तुम्हाला बघायला भेटेल, कारण लास्ट टाइम खूप गिचमीट झालेली, कारण आपण खूप जवळ लावलेले. तुम्हाला काय कॅन्सल ठेवत नाही, घाबरू नका. ही पूर्ण हळद आहे पूर्ण. आता ते तुम्ही पाठीकडे लावायला ना, ते किती दिवस हे लोकांनी लावून इतकरी नाही काय.
तिसरा पाणी काय ते बघा किडे मारायला लागणार. मारा औषध मारायला पाहिजे. हा? वास कमी. वास आहे बसा. सो इथे आता आपण बघितली आपली तिकडची ती भुईमुग, ही आपली हळद. कुठे गेली हळद? हा ही हळद. आणि आता आपण चाललोय जिथे आपण साग लावलेत, सो ते पण तुम्हाला दाखवू. साग छोटेच आहेत अजून, पण त्याला ह्या टायमाला आपल्याला ती बाजूनी जरा भरणी करायची असती. उतर थांब एक मिनिट. छत्री पैसे होते. सो ह्यामध्ये ह्या ज्या काट्या ठेवल्यात त्या आता क्लिअर करतोय आम्ही लोक. ते बघा ट्रॅक्टर फिरवलं म्हणून झाली ती. लागेल हळू. फुल तुफान पाऊस चालू आहे खेडमध्ये. फुल फुल. आता जस्ट खेडच्या रूमवर आलो आहे. बोललो पहिला ब्लॉग एंड करूया. तुफान पाऊस चालू आहे. मी काल रात्री आलो ट्रॅव्हल करून, मम्मी पप्पाला सोडायचं होतं म्हणून. आणि मी थोडं तुम्हाला रस्ते दाखवले जे खूप वाईट अवस्थेत आहेत. सांगितलं आहे पण की कोणता टायर कुठे जातो आहे, कोणता वाचवतो आहे. सो मी खरं रिकमेंड करेल की 1 महिना गणपतीला राहिला आहे. तुम्ही एकतर आपला जो पाली मानगाव त्या रूटनी या, तो बेस्ट रूट राहील. कारण आपला रोड खूप चांगला आहे. आम्ही बाहेरून आलो, जस्ट तेच बघायला आलो की रोडची कंडिशन काय, आपल्या पब्लिकला आपल्या सबस्क्रायबर्सला आपण सांगूया. आणि वरून मी तुम्हाला गणपती बुकिंगचं दाखवलं. गणपती बुकिंगचं मी तुम्हाला गणपती नाही दाखवलं कारण आमचं अजून थोडं शाडू माती आणि POPमध्ये थोडं हे चालू आहे की कोणती, कारण आता जिथून आम्ही दरवर्षी येतो त्याकडे अवेलेबल होत नाही आहे. सो ते बघू कसं काय होईल, त्याची पण अपडेट देईलच मी तुम्हाला. बरं आपली हळद शेती दाखवली, म्हणजे हळद आपण जी पेरली ती दाखवली. ह्यावेळी खूप चांगली आली. गेल्या वर्षी जी केली होती ती पण तुम्हाला दाखवली होती आणि ह्यावेळीची पण दाखवली. यावेळीच्या हळदीचा इन डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. गेल्या वेळी मी डायरेक्ट दाखवली होती पेरलेली आणि काढताना दाखवलेली. त्याच्यामधला पार्ट जसं आपण ज्याला बोलतो ना, आपण एखाद्या वस्तूला जपतो कसं मेंटेन ठेवतो ते दाखवलं होतं. सो ते पाहिजे असेल तर नक्की सांगा. इन डिटेल मी व्हिडिओ त्याची बनवेल. मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून काय बोलणार, ॲज युज्युअल व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. मला पण वाटतं की माझ्या पण व्ह्यूज गेले पाहिजेत. सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड ऑल सर्वांना शेअर करा व्हिडिओ आणि खूप जास्त प्रेम द्या, जेणेकरून मी खूप जास्त एक्सप्लोर करेल आपलं कोकण. आणि थँक्स फॉर सपोर्टिंग, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.